तुमच्याजवळ रेकॉर्ड नाही म्हणून तुम्ही बिल द्याल. तुमच्याजवळ माहिती नाही म्हणून तुम्ही रेकॉर्ड द्या आम्हाला टाकी सापी केली दुसरी पावडर किती अरे ते सगळं बरोबर काढतात ते. तुम्ही म्हणतो काही विषय नाही आहे. साहेब अकोले करांवर जो अन्याय चालू आहे तो थांबलाच पाहिजे. खत्म करो और तुम्हारी जो कार्रवाई है इमीडिएट चालू इमीडिएट हो जाएगी. साहेब आम्हाला असं पाहा तरी विचारायला समजलं नाही. साहेब एवढं करा 50,000 भरले त्या दोन्ही घ्यायचे. त्याच्या मागं गणित तेच आहे. कॉपी करायच्या नावानं पैसे घ्यायचे. पहले हमने कराए थे रेटिंग घेतलेली बिल दिले कसे 50-55-55,000 बिल आले. ज्यावेळी मीटरची रेटिंग घेतलेली लोकांच्या घरी बिल दिले कसे आमच्या इकडे तर मीटर लावली बी नाही तरी बिल मीटर लागली नाही अजून तरी बिल त्या लोकांले बिल मीटर्स नहीं लागले ना वसत में मेरे अजून तरफ भी ये देखो ये लोगों के भेजे हुए ये बिल मेरे हमारे खुद का भी आया हुआ है. मैंने बोले 120 रुपए महीने से ले ना 120 रुपए महीने से 120 रुपये महिन्याला. हाँ ये कौन कर रहा है ये मेरे ख्याल से संता कर कोई संता को दिया हुआ है वही है ना. अरे साहेब ज्याच्याजवळ जवळ कनेक्शन आहे त्याला बिल आले ना. ऐका ना. अरे देख भी नहीं है प्रकार आहे यातले. नाही, माझं म्हणणं आहे काय, एक महिना झाला पाणी ठेव. पहिल्या आठवड्यात आलं तुमच्या ठिकाणी शोध बोलणं झालं, दुसऱ्या आठवड्यात आलं, तिसऱ्या आठवड्यात आलं, महिना झाला लोकांले दवाखान्याच्या चक्रा मारायला बरं. आता काय झालं माहिती आहे का, एक मिनिट थांबा. आता काय झालं माहिती आहे का साहेब, अकोल्यातले नेते सगळे बेशरम झाले. तुम्ही बेशरम झाले, तुमच्यात आम्ही बेशरम झालो. जे हे पाणी लोकांना आम्हाला पाजा लागू राहिलं. त्यात काय झालेलं आहे, कारण नका सांगू तुम्ही सर, कारण नका सांगू. एक महिना झाला हे पाणी तुम्ही आज प्या. तुम्ही पाणी प्या, आम्ही निघून जातो. सर, माझ्या प्रभागात आणि ऐका माझी गोष्ट, हे बिल तुम्ही दिले म्हणजे माझ्या इकडे तर हर घरी 17,000 रुपये बिल आहे. 17,000 18,000 बरोबर आहे. आता ज्या घरी नळ कनेक्शनच घेतलं नाही त्याला 17,000, ज्यानं आता कनेक्शन घेतलं 6 महिन्या पहिले त्याला 17,000, आणि ज्यानं नळ घेतला त्याला आतापर्यंत पाणीच भेटलं नाही त्या नळानं त्यालाही 17,000. पहिले त्या अमृत योजनेनं भ्रष्टाचारात ऐशी केली, मग ती स्वाती कंपनी लुटून गेली, आणि आता या मीटरच्या बिलच्या माध्यमातून तुम्ही ते वसूल करून राहिले. साहेबाचा भ्रष्टाचार आहे. तुमचं भ्रष्टाचार आहे. लाईट बंद लोकांच्या इकडे तुमच्या कारवाई करत नाही तुम्ही, काहून असं? नाही त्या लाईटाचं तर कुठं लागले काय लागले लाईटाचा विषय काय? त्याचे ते जिओ टॅकिंगचे फोटो आम्ही तुमच्याकडे घेऊ ना, कुठं कुठे लागले तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला तक्रार केल्यावर तुम्ही आमच्या वाड्यात काय कारवाई केली? सांगा ना. हे पाणी जर समजा आमच्या तुम्ही ऐका ना, तुम्ही वॉटर प्युरिफिकेशन पाणी पित असाल, आम्ही पित असू, लोक नाही पित ना. हे पाणी पिऊ शकतो का आपण? बरं, याच्यापेक्षा खराब कंडिशन आहे. हे पाणी 1 घंटा आल्यानंतर त्याच्यानंतर भरलेलं पाणी आहे. सुरुवातीला तर असं पाणी येते, त्याच्यावर लय खराब पाणी आहे. पाठवून दिले पाणी दाखवा. आम्ही काय पाणी टाकले? स्वच्छ पाणी गोठा. प्यायला पाणी दे. हा पाणी दाखवा ते बॉटल. यांची शिफारस करा. वाटत आपल्यामध्ये भ्रष्टाचार, विद्युतमध्ये भ्ष्टाचार, ते काय करू राहिले तुम्ही मला सांगा. आता आम्ही तुम्हाला पत्र दिलं, माझ्या वाड्यात काय चौकशी केली तुम्ही सांगा. तुम्हाला पत्र दिलं मी साहेबांनी, लाईट चोरी केली, काय सांगा त्याचा? तुम्ही बदली कोणी करायचे माझं सांगा पहिले तुम्ही. तुम्हाला सांगितलं का करायला तुम्ही? कोणाचे खाली जमून राहिले तुम्ही? आम्ही काय इथं हे करायला काय प्या तुम्ही पाणी आहे? आम्ही काय आलो बोलायला म्हणजे तुम्हाला तुमची वागणूक कशी आहे? तुम्हाला पत्र दिलं तुम्ही कारवाई करू राहिले म्हणजे काय तुमचा प्रकार? हे पाहते काय नाही, आम्ही जे आले काम पाहा तुम्ही. साहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आमचा राग जनतेचा राग पाहा लागते ना, तो तुम्हाला समजेल. जनता ऐकत नाही. साहेब तुमच्याशी मारायला लोक प्रतिनिधी काय बोलता? एवढं झालं तुम्हाला आमचा राग दिसतो. तुम्ही सांगू सगळे बोला आपले मनाची भास काय लागले. जनता जे आम्हाला विश्वासाने निवडून देते ते बोलूनही दाखवते. हे पाणी नेल्यानंतर ते म्हणते हे पाणी तुम्ही प्या.
अरे आमचे लेकरं बिमार पडवले, तुम्ही दवाखाना करा. बरं तुम्ही प्या ना. पाणी प्या तुम्ही, प्या पाणी तुम्ही, प्या पाणी, प्या पाणी तुमच्या घरात, प्या पाणी दे. लोकांना पाणी वाजता तुमच्या प्या पाणी तुम्ही दे. मजूर लोक आहे तिथे 3-3 जण बिमार पडला. कारवाई नाही करू राहिला तुम्ही, पत्र दिल्यावर कारवाई नाही करून काय राहिले? आपल्या लक्षात आलं. जय भवानी. अरे आवाज कुणाचा? जय भवानी. शिंदे साहेब आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. साहेब हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा. तुम्ही अकोलेकरांना कसं जाणार? पाणी आहे. एक मिनिट, आम्ही हेच पाणी पिऊ राहिलो. तुम्ही याच्यातली कोणती बॉटल साहेब तुम्ही पिऊन नका. सगळ्या भागात असं पाणी चालू आहे. नगरसेवक गेली. पहिले राहू द्या समोर. पाणी प्या तुम्ही, लाईटा बंद, भाडात लाईटा तुम्ही कारवाई करून राहिले. ठीक आहे. आज गेल्या 1-2 महिन्यापासून अकोला शहरामध्ये ज्या पद्धतीनं दूषित पाणी येऊन राहिलं, अनेक तक्रारी करून अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वारंवार मला असं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सांगून राहिलो, पण अमोलजी डोयफोडे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे 3 विभागाचा चार्ज आहे. पाणी पुरवठा विभागाचा चार्ज आहे, विद्युत विभागाचा आहे, नगर सचिव आहे. मला असं वाटतं 3 विभागाचं काम त्यांच्याच्यानी त्याच्या कामाच्या जास्त लोड होऊन राहिला. एवढे आयुक्तांना सुद्धा आम्ही ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जितकं यांच्याच्यानी झेपेल तेवढंच काम देण्यात यावे. आणि गेल्या 2 महिन्यापासून जे पाणी येऊन राहिलं त्याच्यामुळे अनेक लोकांना दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत आहेत. आणि पाणी तर मिळतच नाही आहे. त्यात बिलं म्हणजे नळाची बिलं दिले ते अवाढव्य बिलं दिलेली आहेत. म्हणजे 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 50,000 रुपये एका परिवाराला जे बिल दिल्या जातं ते 120 रुपये एक कुटुंब म्हटलं जातं. काही सलम एरिया 60 रुपये कुटुंब म्हटलं जातं. परंतु 90,000 रुपये, 1 लाख रुपये हे कुठलं यांचं कॅल्क्युलेशन आहे हेच मला लक्षात येत नाही आहे. त्यामुळे आज डोयफोडे साहेबांना सांगितलं, पुढच्या वेळेस जर असं पाणी आलं तर आज तरी आमच्या शिवसैनिकांनी शांततेने घेतलं, पुढच्या वेळेस आम्ही शांततेने घेणार नाही. ते पाणी डोयफोडे साहेबांना पाजल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय, जे बिलं दिलेत ते सुधारित बिलं देण्यात यावे आणि त्याच्यानंतरच बिलाचं वाटप व्हावं. अकोल्याकरांना आमचं आव्हान आहे, जोपर्यंत सुधारित बिलं येत नाही तोपर्यंत पाणीपट्टीचं कुठलंही बिल भरू नये.